चाललोय, खिडक्यांना स्लायडिंग बसवायचं आहे ना, ते दादा मागे येऊन माप घेऊन गेले होते. आता कदाचित ते बसवायला आले. कुमारचा फोन आलेला, ते तिथे आले. सो आलेत तर आता आम्ही चाललोय, बघूया तिकडे जाऊन. त्यांना चावी तरी द्यायला लागेल, लॉक आहे तिथे ना. ये बस. ओके ओके. थीम आहे ना ती अशी आहे बघा, हा रंग आणि हा रंग. म्हणजे आपलं वुडन फिनिश असतं ना, लाकडी फिनिश, तसं फिनिश आणि हे अशी आपली थीम आहे. मग साधारण चालेल. चालेल ना? हो चालेल. ते करायचं होतं. आतून काही बाहेर करूया. आतून केलं. ह्याला तुम्हाला सांगतो, ह्याला डोअरवे पट्टी बसेल. हां वरती. हां, मग आणि आतून आपला रॉड बसेल. आतून करूया, कारण का इथे आमचा एक पॅसेज येणार आहे असा. सो ही एवढीच एंट्री असेल. इथून आत, मग अजून इथे परत कंजेस्टेड नको, मग ते आपण आतून घेऊ. आतून घेऊ. ठीक आहे. तो माहिती आहे ना तुम्हाला, असा 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 होतो. हो हो. व्हॉट हॅपेंड? लिंबू पाणी पितीये तर ती हसतीये. ती म्हणते कसं पितेस? अमृत तुल्य. गरम पाणी, त्याच्यात लिंबू, साखर नाही, मीठ नाही, काही नाही. आता सवय झाली. चांगलं असतं उलट लेमन शॉट्स घेतलेलं चांगलं असतं. मी शॉट्स नाही घेत, पण मी गरम पाण्यात हे टाकून पिते. मदत होते बारीक व्हायला. आणि काय सकाळी पोट काय? सकाळी पोट टाकाटक. काय ती ऍड आहे ना कुठली तरी? ऍड आहे कुठली तरी. काळोख झालाय, घरी जायची वेळ झाली आहे. मी आली आहे स्टुडिओला, कारण काचा इथे लागत आहेत. हे बघा लागून झाल्या आहेत. आता कसं टेन्शन नाही ना, काचा बिचा लागल्या, दरवाजे लागले, कुलूप लागलं, सगळं झालेलं. पण टेन्शन नाही आम्हाला. पण मी म्हटलं एकदा जाता जाता भेट देते घरी. जाता जाता आरू ऑलरेडी कुमारसोबत मगाशी गेला. कुमार आलेला ना इथे भेट द्यायला, आई पण आलेल्या बघायला कसं काय झालं आहे. तर तो त्यांच्यासोबत गाडीतून घरी गेला. आमचं काम आवरलं, म्हटलं घरी जाते. आता इकडे फेरी मारते, कारण चावी पण कलेक्ट करायची आहे ना. हो गया भैया कि टाइम लगेगा थोड़ा सा? 5 मिनिट. ओके. बाहेरून आतलं दिसतं, आतून बाहेरचं आत्ता नाही दिसणार, संध्याकाळी दिवसा दिसेल. आतल्या साईडला उघडतात. ओके. गैप सीलेंट होगा ना? हाथ से ही करते हैं, कोई दिक्कत नहीं होती? बोर्ड्स हे असे लावलेत. कौन सा केबल इधर आ रहा है? अच्छा, वहाँ से बोर्ड से आ रहा है शायद. सकाळी सकाळी आरूसाठी बनवते मी पॅनकेक, मिलेटवाले पॅनकेक. उद्यापासून स्कूल स्टार्ट होत आहे. आता उद्यापासून रोज नवीन काय ना काय शोधायला पाहिजे डब्याला, पोरांना काय द्यायचं ते. तू कुठले कपडे घालशील? हे घाल, कॉटनचे बरे पडतील. अरे बाबू, गरमी करते ना बाहेर. हे मस्त आहेत कॉटनचे येड्या. वाह, हुशार.
नानीकडे नाही चाललोय आपण आता कामासाठी चाललोय बाहेर. मग हे घालूया चल. हे बघ, हे घालूया चल. हे गरम आहे ते बघ. अरे येड्या, घालल्यावर कसं गरम होईल बघ. इथला जो आरसा फुटला होता ना, तिथे टेम्पररी हा लावलेला आहे. म्हणजे कसं सवयीने इकडे जरी आलं तरी आरशात चेहरा तरी दिसतो. आणि फुल लुक बघायचा असेल तर आम्ही आरसा इथे लावून घेतलेला आहे या बाजूला. चला, कुठले कपडे घालायचे हे घालूया. ठीक आहे. बेडशीट बदलली मी आणि कुशांची कवरं बिवरं बदलली, ती नंतर धुवायला टाकते. खालच्या एसीचं रिपेअरवर चालू आहे म्हणून सगळ्या खिडक्या बिडक्या बंद आहेत. इकडे दादा इकडे काम करत आहेत. आम्ही पण आता चाललोय बाहेर, त्याच्यामुळे सगळं बंद केलंय. निघूया. थोडीशी खरेदी आहे, म्हणजे स्टुडिओसाठी काही सामान घ्यायचं आहे. आणि हा पोरगा मागे लागलाय की बाबूला खेळणं घ्यायचं आहे. म्हणजे माझ्या दादाचा जो बाळ आहे त्याला खेळणं घ्यायचंच आहे आज. सो मी त्याला म्हटलं आपण उद्या जाऊ, पण नाही, आज म्हणजे आजच. सो आज संडे असून, आमची सुट्टी असून त्याने आम्हाला कामाला लावलेलं आहे. चला चल, उभा राहा मग. चल 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 लवकर. आमच्या डॅडाचा जुगाडूपणा बघा. इथं ह्या भागात गरम करतं ना, जास्त हीट मारते म्हणून फॅन लावलाय. वा. चल, कपडे पण झाले असेल, पण ते आता मी नंतर वाळत लावते. आता आम्ही निघतोय पहिले, किंवा मग बघू जर वेळ असलं तर पटकन कपडे वाळत लावेल, म्हणजे ते सुकतील दिवसभरात. मला परत नाही लक्ष द्यायला जमलं तरी टेन्शन नाही. पोरा ये रे, तू राहा, आम्ही चाललो, तू राहा. आजी आल्यावरच जायचंय, पण तू जरा नीट बस. चांगले कपडे सुती घालत होते तर हे घातले पोऱ्याने. ओके, लगेच. गरमा एवढा करतोय. मरा तसाच राहा. तो फॅन पण घालवायला सांगते आता. हा बरोबर सेक्शन वापरला, हा सेक्शन तिथे नाही वापरला. हा सेम सेक्शन तिथे वापरणार होता. इथे म्हणजे कुठे? इथे हे वेगळं केलंय काय? हा सेक्शन वेगळा आहे, साईज डिफरंट आहे. प्रत्येक बघून घे मग बाबा. दरवाजाचं पण ते काय बोलत होते, बस दरवाजा व्हाईटच घेऊ काय? तिकडचा बाथरूमचा दरवाजा. हा, तो दरवाजा असा इकडून इकडे उघडेल ना. मग ते सांगायचं आहे त्याला. आणि अजून एक गोष्ट, किचनमध्ये पण सांगायचं आहे ना आपल्याला. किचनमध्ये आपल्याला कसं सांगायचं आहे, असा वरून खाली होणार आहे, खालून वरती होणार आहे, शटर सारखा. हां हां, त्याच्यानंतर तिथे घ्यायचा का इथे घ्यायचा तो कन्सिडर करू त्याच्यातच. अच्छा, का माहिती, तुझं कॅबिनेट इथपर्यंत येतं ना, तुझं इथपर्यंत येलं कॅबिनेट. ह्या कॅबिनेटला फर्निचरवाला सांगायचा हा दरवाजा इकडे ओपनेबल कर. फर्निचरमध्ये नाही घेऊन चालणार. आतल्या बाजूने इथून शटर करायला लागेल, इथून असं वरून खाली होणार करायला लागेल. कारण की आम्हाला ह्या साईडला आम्ही फळ्या देणार आहोत, ज्याच्यावर चार्जिंग वगैरे ठेवायला सेक्शन्स असतील, काय ना काय असेल. ठीक है. कल कितना मीटर उठाया इधर से शटरिंग और किधर लेके गया? वही. ही टाकी केली आहे ना, ती कशासाठी, जेव्हा नळाचं पाणी येतं त्यावेळेला एवढ्या फोर्सनी येत नाही की डायरेक्ट वरच्या टाक्यांमध्येच चढेल. सो ते पाणी पहिलं इथे जमा होईल नळाचं, आणि मग इथून पंपाने वरच्या टाक्यांमध्ये जमा होईल प्यायचं पाणी. तर ही टाकी म्हणून इथे बनवली आहे. म्हणजे आता ती झाकायला पाहिजे ना, त्याच्यासाठी हे सगळं चालू आहे काम. हां, पाय लाव. बाबूसाठी खेळणं आणायचं होतं, बाबूसाठी आणलं, पण सोबत ह्या बाबूसाठी पण आणायला लागलं. इथून जाताना सांगत होतं माझ्यासाठी नको, त्या बाबूसाठी आणायचं. आणि तिकडे गेल्यावर मला बंदूक पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. हट्ट नाही केला, पण म्हटलं ठीक आहे चल. आणि हे काहीतरी ॲक्टिव्हिटी टाईप होतं म्हणून घेतलं. मी पहिले समजते ही मांजर आहे, तो दुकानदार बोलते मांजर नाही ती वाघ आहे. तर तुम्ही बघा ते काय आहे. ही आमची मांजर, आमचा वाघोबा हा. आणि हा खेळण्यातला वाघोबा. पाय राहिले, लाव. कपडे बदलते, कपडे काढले ते घालायलाच नाही मागत, हेच हवेत एवढे गरमीत. तिथं आम्हाला नको झालंय. गाईज, मी ब्लॉगिंग करायला विसरले. लास्ट क्लिप जी बघितली होती त्याच्यानंतर आय फॉरगॉट टू ब्लॉग. तर आम्ही गेलो होतो, बाबूला बघितलं, मी माझ्या मामाला भेटून आले, आणि ते काहीच शूट नाही केलं आम्ही. आता फायनली मी कपड्यांच्या घड्या करते आहे. मला आठवलं की अरे आपण ब्लॉग सकाळी चालू केलेला, पण तो काय अधूनमधून सोडून दिला.
मग आता मी म्हटलं नाही चल एक क्लिप शूट करूया. जेवढं जमेल मला मी तेवढं ब्लॉग करेन. ओके, तुम्हाला मी म्हटलं होतं की आपण आता डेली ब्लॉगिंग चालू करतोय. माझ्याकडनं जेवढं पॉसिबल होईल ना मी करेन. लव यू ऑल, थँक्यू, तुम्ही एवढं प्रेम देताय. सपोर्ट, एक एक माणसाचं सपोर्ट मी नेहमी ऋणी राहील. थँक्यू, आय लव्ह यू ऑल. काय बनवता तुम्ही? काय टाकलं ते मसाला असा मिरची आहे त्यात, कस्टम मसाला ना तो बनवलात ना तो कस्टम मसाला. मंडळी, पहिले आपण लावूया फॅन, कारण त्याच्याशिवाय सुचणारच नाही काय बोलायला. प्रचंड उकडते. आज अरुच्या स्कूलचा फर्स्ट डे आहे. आज जाणार ना बाबू? हां, पसारा बघू नका प्लीज, मी जस्ट आली आहे. त्याचं स्कूल युनिफॉर्म वगैरे कुठे ठेवला आहे ते शोधते. त्याचं टिफिन मग मीच ठेवलं आहे ना. काय आहे बघ बरं. हां, वॉटर बॉटल इथेच आहे. चल, ॲक्च्युली मी बेझिलचा त्याला टिफिन मागवला, पण तो एवढा मोठा येईल मला वाटलं नव्हतं. मला जो रेफरन्स इमेज मी बघितला होता त्याच्यानुसार हा चपटा आहे ते कळलेलं, बट दिस इज टू बिग फॉर हिम. सो तर काय करू प्रश्न पडलाय. बाकीचे डबे जे मी चपटे बघत होते ना, जे ऑफलाईन मार्केटमध्ये आहेत, तर त्याची साईज एवढी एवढी होती छोटी. पण मग मी अरूला लाईक सॉस, काहीतरी केचप म्हणजे सिरप बिरप असं देते ना, मग त्याच्यासाठी मला असं वाटलं की हे 2 खण बरे पडतील, म्हणून मी रिटर्न नाही केलं. म्हटलं राहू दे. आणि लीक प्रूफ आहे, बाकीचे डबे तेवढे लीक प्रूफ नव्हते. स्क्वेअर नेशील ना हा डबा स्कूलला? तुझी स्कूल बॅग शोधते हा मी. बुक्स वगैरे कुठे ठेवलेत? होमवर्क केलाय आई यांनी ना? नानी बिंग अ फॉर्मर टीचर, मला काही टेन्शन नाही आहे. मी आरूच्या अभ्यासाचं सगळं दायित्व आईवर सोडवणार आहे, कारण मला मग सध्या माझं करिअर मला प्रायोरिटीने बघता येईल. तसं आपल्याला हात झटकता येत नाहीतच. घरी गेल्यावर काय ना काय मला त्याच्या अभ्यासाचं बघावं लागणारच आहे. कधी कधी तो आईचं ऐकत नाही, त्याच्यामुळे मला तेव्हा त्याला धारेवर धरायला लागतं. बट अदरवाईज आई त्याच्याकडून होमवर्क वगैरे करून घेईल. सो ते काय मला अजून ॲडिशनल हे नाही आहे, स्ट्रेस नाही, रिस्पॉन्सिबिलिटी एक आईकडे हँडओव्हर केली मी ती. बेसिलच्या डब्यासोबत ही एक प्लेट फ्री मिळालेली आहे, स्टीलची प्लेट. आज मी सकाळी घावण केले होते तर तेच याला दिलं आहे, आणि ते पण ट्रँगल शेपमध्ये, कारण साहेबांना ट्रँगल शेपमध्ये पापा हवा होता. सो हे मी ट्रँगल शेपमध्ये कट करून दिले, त्याला खायला पण सोयीचं होईल. आणि थोडीशी साखर दिली आहे. सॉस वगैरे पण देते मी त्याला, पण त्याला खूप वाईट सवय आहे की तो हात ना युनिफॉर्मला चोळतो, त्याच्यामुळे आज मी साखर दिलं आहे. आणि हे बघा, हे ह्याला हे जे अशी सिस्टीम आहे ना, त्याच्यामुळे हे लीक प्रूफ बनून जातं, ते सांडत नाही. बऱ्यापैकी ह्याच्यात राहू शकतं. समजा ह्या साईडला एक छोटा डब्बा दिला आणि इकडे अजून काहीतरी फ्रूट्स किंवा स्वीट्स दिले किंवा काय सलाड दिलं तरी चालू शकतं. इकडे पोळी किंवा अजून काय. चांगला डब्बा आहे, फक्त त्याची साईज एका टॉडलरसाठी मोठी झाली. हां कर, आणि मला खोलून दाखव कसा खोलतोस. व्हेरी गुड. दुसऱ्या साईडचं हे पण खोलायचं. खोलून दाखव पूर्ण कसा खोलतोस. हां, दुसरं खोल. ओके, मग तू खोलू शकतोस ना? ओके, जमला? नाही उघडलं तर टीचरला सांग, टीचर उघडून द्या म्हणून, ठीक आहे? आणि एक हँकरचिफ देते आहे मी सोबत. हात कशाला पुसायचे? हँकरचिफला, रुमालाला, युनिफॉर्मला पुसायचे नाहीत, कळतंय? पाणी भरपूर प्यायचं, सगळा टिफिन फिनिश करायचा. ओके, सो दिस इज कॉम्पॅक्ट, बट साईज थोडी टॉडलरच्या मानाने मला वाटतं मोठी झाली. पण तुमचा मुलगा 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी असेल तर दिस इज अ नाईस ऑप्शन. अरूचं स्कूल बुक काय काय मी पण ना अजून बघितले. मी पहिल्यांदा बॉक्समधून काढले, आणले ते तसेच ठेवले होते. एन्व्हायरमेंटल स्टडीज कोर्स बुक, वर्कबुक, इंग्लिश कोर्स बुक, मॅथमॅटिक्स वर्कबुक, कोर्स बुक, आर्ट अँड क्राफ्ट. किती छान बुक्स आहेत अरूचे. नानीने सुट्टीत सगळे ते बुक्सचा स्टडी घेतलाय. हे बुक्स आम्ही बघितलेच नाही, आत्ता काढलेत. हो बघ काय काय आहे. वाव, ऍक्टिव्हिटी आहे, काहीतरी सांगितलंय, इन्स्ट्रक्शन आहे ती, तुम्हाला तसं करायचं आहे. हां, पण ते शेवटचं पेज तू पहिलंच कशाला उघडलंस? हे बघ, हे फर्स्ट आहे. अरे हा बघ आरू, हे बघ बटरफ्लाय. अरे वाव, नाश्ता करा, चला नाश्ता करा.
ही अरुची नोटबुक आहे. आईस्क्रीम, लॉलीपॉप, केक. हा वेकेशनवाला होमवर्क होता. केला आहे त्यांनी. स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन, लेफ्ट स्लँटिंग लाईन. इकडे शेवटच्या पानावर जराशी गडबड केली त्यांनी. टीचरनी डॉट्स कुठे दिले आणि यांनी काढलंय कुठे. ते मम्माला पण दिसले नाही वाटतं हे डॉट्स. वरच्या प्रमाणे त्यांनी केलंय, पण टीचरने डॉट्स दिले होते ते फॉलो नाही केले. वरून डायरेक्ट खाली ओढलंय त्यांनी. मम्मीला पण कदाचित ना हे दिसले नसतील. जर तिने होमवर्क घेताना चष्मा नसेल ना घातला तर तिला हे दिसले नसतील. दॅट्स इट फॉर टुडे. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू. टेक केअर. सी यू अगेन सून.